आज नांदेड जिल्ह्याचे लोकनेते स्वर्गवासी खासदार सन्माननीय वसंतरावजी चव्हाण साहेब यांचे आज द्वितीय जयंतीनिमित्त नायगाव येथे पद्मशाली समाजाच्या वतीने ग्रामीण रुग्णालय येथे फळवाटपाचा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित म्हणून आमचे युवा नेते विराज विजय पाटील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व आमच्या पद्मशाली समाजातील ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक शंकर मामा गोटलावार यांच्या मार्गदर्शनाखाली आज कार्यक्रम हा पार पडला आणि स्वर्गीय खासदार वसंतराव चव्हाण साहेब हे आमच्या पद्मशाली समाजाला व चव्हाण कुटुंब आमच्या समाजाला वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य खूप वर्षापासून लाभलेलं आहे आणि यापुढेही लाभल। आणि आज या ठिकाणी तालुका अध्यक्ष म्हणून समाजाचे लक्ष्मणराव चन्नावार आमचे काका व युवक तालुका अध्यक्ष गजाननराव ग्रुपवार व सर्व समाज बांधव आज या ठिकाणी उपस्थित होते आणि खूप मोठ्या चांगल्या याच्यामध्ये कार्यक्रम हा पार पडला। आमच्या पद्मशाली समाजाचे कुलदैवत श्री मार्कंड ऋषी यांच्या प्रथम नतमस्तक होऊन आज या ठिकाणी नायगाव नगरीमध्ये सर्वांचे आवडते लोकप्रिय कैलासवासी खासदार वसंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी आमचे युवकाचे तालुकाध्यक्ष गजानन गुरुवार, शाहनाथ चन्नावार, शाहनाथ आलेवार सर्व युवकाच्या संघटनेच्या वतीने त्यांच्या वतीने सर्व समाजाला घेऊन या ठिकाणी आमचे सर्वांचे मार्गदर्शक समाजाचे शंकरमामा गोंटलावार या सर्वांच्या उपस्थितीमध्ये भरपूर असे समाज पद्मशाली समाजाच्या उपस्थितीमध्ये आज ग्रामीण रुग्णालय येथे फळवाटपाचा कार्यक्रम पार पडलेला आहे। असंच भविष्यात समाजासाठी आमचे धडाचे युवक कार्यकर्ते गजानन गुरुपार असतील, मी तालुकाध्यक्ष असेल आणि सर्व आमचे पद्मशाली सर्व समाज असेल तालुक्यातून असेल आणि काही दिवसातच उद्या आमच्या 6 सप्टेंबरला परिचय मेळावा आहे। त्या परिचय मेळाव्यामध्ये सुद्धा सर्व समाजाचं योगदान आम्हाला चांगलं लाभत आहे आणि यापुढे लाभल ही अपेक्षा करतो आणि असंच समाजाच्या हिताचे उपक्रम आम्ही यापुढे राबवू आणि सर्वांचं या ठिकाणी सहकार्य हवं। आज आपल्या नायगाव नगरीमध्ये वसंतराव पाटील चव्हाण यांची प्रथम पुण्यतिथी जयंतीनिमित्त आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये फळवाटपाचा कार्यक्रम आपल्या पद्मशाली समाजातर्फे आयोजित केलेला आहे। सर्व आपले समाज बांधव उपस्थित होते। सर्वांचे आभार मानतो।